भगिनींनो नमस्कार। याबाबत शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर आज मी आपणास जी काय आवश्यक महत्त्वाची माहिती आहे सध्याच्या परिस्थितीनुसार त्याचं विश्लेषण करणार आहोत। यामध्ये पहिली स्लाईड थोडीशी याच्यामध्ये मराठीमध्ये नाही आली ती पण बदलला, पण मी तुम्हाला सांगतो। यामध्ये हे शेतकऱ्याची सध्याची कॅटेगरी आहे। पहिला आपल्याकडे भरपूर शेती होती, बऱ्याच लोकांकडे 50 एकर 40 एकर 60 एकर, परंतु नंतर जे काही त्याचं डिवायडेशन झालं शेतीचं, त्यामुळे सीमांत शेतकरी हे प्रमाण वाढलं, कमी शेतीवाले लोक वाढले आणि जास्त शेतीवाले लोक कमी झाले, त्याचा तो टेबल आहे। नंतर हा जो भाग आहे दुसरा, यामध्ये पहिला जो आहे तो ट्रॅक्टर आहे। ट्रॅक्टरची संख्या 10 ते 80 ते 81 90 ते 91 आणि 2001 2020 पर्यंत कशी वाढत गेली त्याची ते आकडेवारी आहे। त्याची ही आकडेवारी आहे की ट्रॅक्टर किंवा मशिनरी ह्या कशा वाढत गेल्या कालांतरानुसार। तुम्हाला माहीत आहे मजुराचा प्रश्न किती भयंकर आहे। आज खेड्यापाड्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी आणि महत्त्वाच्या वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही। त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर जे काही व्यवस्था आहे ती, जसे आपण एक तर मोनोक्रॉपवाले आहो, सोयाबीन तर सोयाबीन, गावात बऱ्याचशा लोकांकडे सोयाबीनच असते, त्यामुळे ते सगळे कामं एकाच वेळेस येतात। तसं काही मजुरांना म्हणजे मजूराशिवाय आपलं म्हणजे मजुरांना काम नाही असा भाग, काम भरपूर आहे आणि मजूर उपलब्धसुद्धा आहे, परंतु आपली जे काही शेतीची पद्धत आहे कापूस आणि सोयाबीन, आता ते काय झालं का सर्व शेतकऱ्याचं एकाच वेळेस येते आणि त्यामुळे तिथे मजुराची आपल्याला कमतरता भासते। त्याच्यासाठी उपाय आहे, परंतु आता प्रत्येकाला ते शक्य नाही। त्याच्यासाठी उपाय असा आहे की सोयाबीनच्या ऐवजी दुसरे काहीतरी क्रॉप घेणे, हा त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशनचा भाग आहे। त्याच्यामध्ये मजूर ज्याला आवश्यकता आहे त्याचा पार्ट कमी होईल आणि मग ते संतुलित प्रमाणे डिस्ट्रीब्यूट होईल। नंतर आता शेती यांत्रिकी म्हणण्यामध्ये खालील बाबीवर आवर्जून भर द्यावा लागेल। याच्यामध्ये शेतीमध्ये आधुनिक संवर्गित शेती आहे, मशागतीचा वापर आहे, उच्च गुणवत्तेच्या शेती अवजारे, कारण का अवजारे आहे परंतु क्वालिटी नाही। नंतर यंत्राद्वारे वापरण्यात येणाऱ्या शेती आदानाची क्षमता वाढवणे, निवडक तत्वाचे शेती अवजारे वापरण्यावर भर। मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर भरपूर शेती तुम्हाला अवजारं दिसतील। जसं आपण एखाद्या लग्नामध्ये किंवा याच्यामध्ये जातो, पूर्ण बफेमध्ये सगळे प्लेट वाढलेले असतात, परंतु मधुमेहवाल्या लोकांनी ते बुंदीचे लाडू खाऊ नये, नाही त्याला ताबडतोब दवाखान्यात भरती करावं लागेल। म्हणून तंत्रज्ञान भरपूर तुमच्याकडे उपलब्ध आहे, परंतु कोणतं तंत्रज्ञान तुमच्या कामाचं आहे तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे। नंतर हा जो टेबल आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे म्हणजे ज्या शेतीमध्ये जर समजा मशागत याचा यंत्राचा वापर केला तर त्यामध्ये काय काय होते मी मराठीत तुम्हाला वाचून दाखवतो। इकडे थोडं ते फॉन्टमुळे डिस्टर्ब झालं। बियाण्यामध्ये जे काही बचत होते ते 15 ते 20% होते। खतामध्ये जे बचत होते, जे आपण फर्टिलायझर देतो यांत्रिकीकरणामार्फत, त्याच्यामध्ये 15 ते 20% बचत होते। वेळेमध्ये सुद्धा खूप 20% जवळपास बचत होते। मजुरीमध्ये बचत होते। नंतर पिकाच्या घनतेत वाढ होते आणि उत्पादकतासुद्धा त्याची 10 ते 15% वाढते आणि बाकी जो काही आपल्याला नफा पाहिजे असते निव्वळ नफा, तो त्याच्यामध्ये जवळपास 29 ते 49% नफा आपल्याला मिळतो। याच्यावर विविध एक्सपेरिमेंट झाले आणि त्यानुसार याचा डेटा आपल्याला जमा झाला। नंतर शेतीमध्ये आपण कशासाठी वापर करतो, आज यांत्रिकीकरणाचा जो भाग आहे, पहिले आपण नांगरणीपासून तर शेतात खत नेणे आणि शेवटची काढणीपर्यंत हे सगळं मॅन्युअल करत होतो, बैलाच्या सहाय्यानं करत होतो। आज तुम्ही बघा, आज सुरुवातीची मशागत ही आपण पूर्ण ट्रॅक्टरनं करतो, बैल बंद झाले, कारण का याच्यात यांत्रिकीकरण घुसलं आवश्यकतेनुसार। नंतर त्याच्यामध्ये आपण पेरणीचा भाग जो आहे, पेरणीसुद्धा आपण बऱ्याचशा एरियावर आता आपण ट्रॅक्टरने पेरणी करतो, हे तुम्हाला माहीत आहे। नंतर त्याच्यानंतर आंतरमशागतीचा जो काही थोडाफार पार्ट आहे, याच्यामध्ये यांत्रिकीकरणाचं प्रमाण थोडंसं कमी आहे आणि ते सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत आहे, कारण का मजूर बैल हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे। आसमानी संकट वेळेवर त्याची आंतरमशागत होणं फार जरुरी आहे। आज
त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याचा हार्वेस्टिंग आणि मळणी याच्यामध्ये सुद्धा मशिनरी आलेली आहे, थ्रेशर आलेलं आहे, हार्वेस्टर आलेलं आहे, कटर आलेलं आहे, कंबाईन हार्वेस्टर आलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आज ॲग्रिकल्चरमध्ये मशिनरी हे दिवसेंदिवस मजुराचा प्रश्न लक्षात घेता हे दिवसेंदिवस वाटत आहे आणि ती काळाची गरज आहे. नंतर हे आता हे पॅडी एरियाचं आहे आपल्या हे 4 जिल्हे जे आहे गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर यामध्ये जे धान काढल्यानंतर जे काही जमीन कडक होते ते साध्या नांगराने फुटत नाही. तर याच्यामध्ये त्याला कॉर्नर असलेला जर नांगर वापरला तर त्याच्यामध्ये ही जमीन आपल्याला केव्हाही कल्टिवेट करता येते. हे तिथला शिंदेवाईचा फोटो आहे रिसर्च स्टेशनचा. दुसरा भाग आपण बघतो आहे की पावसामुळं जमीन कॉम्पॅक्ट होते. जमीन कॉम्पॅक्ट झाल्यामुळं पाणी आत मुरण्याचा दर हा कमी होतो. त्यामुळं बरंचसं पाणी हे रनऑफ म्हणून वरून वाहून निघून जाते आणि ते नदी नाल्याच्या मार्फत एकदा निघून गेलं की ते पाणी आपल्याला उपलब्ध होत नाही. त्यासाठी जर खोल मशागत केली तर आपण जमिनीची त्याच्यामध्ये आपल्याकडे सबसॉयलर वगैरे आहे, बाकीचे नांगर्स आहेत, याची जर दर 2 वर्षांना जर आपण खोल मशागत केली तर यामध्ये पाण्याचं साठवणूक राहून आपल्या पिकाला जो पाण्याचा ताण बसतो तो ताण बसणार नाही. कारण का आपण बघतो आहे की आपण पिकाला सर्वच काही इनपुट फार महागडे देतो, परंतु शेवटच्या क्षणाच्या वेळेस जेव्हा पीक महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थामध्ये असते त्यावेळेस जर त्याला 1 किंवा 2 पाण्याचे ताण बसले तर तुम्ही मग त्या पिकाला किती चांगलं औषध वापरा, किती चांगले खतं वापरा, किती चांगलं बियाणं वापरा, त्याचं उत्पादन तुम्हाला 50% मध्ये कमी येते. फक्त 2 पाण्याचे ताण जरी बसले पिकाला महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये. त्यामुळे ह्या अशा काही वॉटर कन्झर्वेशनच्या काही पद्धतीसाठी डीप कल्टिवेशन फार आवश्यक आहे. आता हे तुम्हाला एक साधा सांगतो. हा जो आहे आज शिंदेवाईमध्ये किंवा ह्या 4 धानाच्या पट्ट्यामध्ये एक म्हणजे पॅडीमध्ये डवरणं फार आवश्यक असते. कारण पॅडीमध्ये तण होते, कारण का कंटिन्युअस पाणी असते, फ्लडेड असते ती पाडीबंदी आणि त्यामुळे त्याला डवरणं आवश्यक असते. त्याच्यामुळे मातीमध्ये ते हिरवं गवत जे आहे का ते मिक्स होऊन नायट्रोजन तयार होते आणि ते झाडाला फायदेशीर होते आणि झाड मोकळं राहते. त्याच्यामुळे हे जे आपण झाले कोनोविडर म्हणतात याला, जपानमध्ये हे तयार झाले आणि आपण नंतर वापरले आणि ह्या कोनोविडरचा वापर आज सगळीकडे चालू आहे. मॅन्युअली वापरतात याला. नंतर आपण आता ही एक पद्धत आपण शेतीमध्ये वापरली ज्यात नेहमी पाण्याचा ताण बसतो, त्याच्यामध्ये 1 तास हे सोडून आपण त्याची वाही करतो आणि त्याच्यामध्ये कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस आपण अवलंबतो. नंतर हे बघा आता एक सगळ्यात महत्त्वाचं इम्प्लिमेंट आहे. याच्यामध्ये काही न करता उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ होते. आता हे मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरलं सरी वरंब्यावर आणि त्या बटईवाल्यानं पेरलं प्लेन याच्यावर. सरी वरंब्यावर एका बॅगला 10 क्विंटल झालं आणि जे काही त्यानं प्लेन शेतावर पेरलं होतं तिथे एकरी त्याला 5 क्विंटल आलं. आंबा व्हेरायटी होती कृषी विद्यापीठाची. आजच उदाहरण आहे. अजूनही ते पोते भरलेले जा विकायच्या भाव नसल्यामुळे. म्हणजे सरी वरंब्यामध्ये आपल्याला जर आपण हे केलं, सोयाबीन झालं, तुमचं भुईमुंग झालं किंवा तुमचं बाकीचे जे पिकं झालेत हे जर घेतले तर याच्यामध्ये काही न करता उत्पादनामध्ये कारण याच्यामध्ये एक आहे की जास्तीचं पाणी निघून जाते, मुळाजवळ पाणी न साचल्यामुळे मुळा सडत नाही, झाड मरत नाही आणि उत्पादकतेमध्ये 25 ते 30% वाढ होते. हे बघा आणि त्याच्यामध्ये असा काही भाग नाही आहे का त्याच्यावर मग त्याचं कल्टिवेशन कसं करायचं. त्याचं कल्टिवेशनसुद्धा ट्रॅक्टरनंच करता येते. त्याचे मधले जे फाळ आहे ते त्याच्यामध्ये त्या तासामध्ये चालून तासामधलं गवत काढते आणि चाकं मधल्या 60 सेंटीमीटरच्या जागेतून चालतं. हे बघ. आणि जेव्हा ते पाणी येऊन माती येऊन तासं जेव्हा भरतात तेव्हा तासाची मातीसुद्धा पुन्हा काढता येते त्याच्या 2 फाळांनी. म्हणजे ताससुद्धा क्लिअर करता येते जे 60 सेंटीमीटरचे आहे. हे 45 सेंटीमीटर अंतर असते आणि तासामध्ये 60 असते मोठ्या, ज्याच्यातून चाकं चालतात. त्याच्यात जर समजा 5-6 पावसांनी जर समजा माती येऊन बसली ते मातीसुद्धा आपल्याला हे करून तासं पुन्हा खोल करता येतं. हे त्याच्यातलं उदाहरण बघा. म्हणजे एकदा पाऊस आल्यानंतर जर समजा 15-20 दिवस 1 महिना समजा 20 दिवसाची गॅप पावसानं दिली, कारण का आता ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे पाऊस काही आपल्या मनासारखा किंवा पिकासारखा वागत नाही. तो इरॅटिक आणि अनसर्टन झाला आहे. त्याच्या मनाप्रमाणे जेव्हा वाटलं तेव्हा येतो.
अशा कंडिशनमध्ये जर असा भाग असला तर एक्सेस पाणी झालं तर त्या चॅनलला निघून जाते. एक्सेस पाणी झालं तर चॅनलला बाहेर पडते आणि समजा कमी झालं तर त्या चॅनलमध्ये ते पाणी राहते आणि जेव्हा जेव्हा त्या झाडाला लागेल तेव्हा त्या आतून मुळांना पाणी पुरवलं जातं. आणि याच्यामध्ये या झाडाला जे काही आवश्यकता म्हणजे वातावरण पाहिजे वाढीसाठी, ते एन्व्हायरमेंट पाहिजे त्याच्या सॉईलमध्ये, ते निर्माण होऊन तुमची उत्पादकता क्लिअर कट वाढते. नाही तर एक तर पाण्यानं झाडं सडतात किंवा पाण्याअभावी मरतात. 2 बाबी आहे. या दोन्ही बाबीमधून याच्यातून बचत. आता स्प्रिंगचा भाग आहे. आज मी खेड्यातलाच माणूस आहे, माझ्याकडे शेती आहे. आज तुम्ही जर फवारणी मारायला त्या गावातल्या मजुराला सांगाल तर आज अशी परिस्थिती आहे, कोणी यायला तयार नाही. एका पंपाप्रमाणे पैसे घेतात. पहिले पूर्ण दिवसाचे पैसे घेत होते, 10, 12, 15 पंप मारत होते. आज ती परिस्थिती नाही. पंपाप्रमाणे पैसे घेतात आणि त्याच्या विनवण्या करावं लागतात. त्याच्यामुळे या बाबीमध्ये आपल्याला यांत्रिकीकरण घुसवणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामध्ये आपण आता हे बुलक ड्रॉन, एक आपण बैलाच्या आधारावर चालणारं एक स्प्रेअर आहे. नंतर हे ट्रॅक्टरवर डायरेक्ट चालणारं स्प्रेइंग मशीन आहे. हे जेव्हा आपण पेरणीच्या पूर्व जे काही आपण हे मारतो बूम स्प्रेअरने, त्याचं स्प्रेइंगचं हे आहे. नंतर हे बघा, हे क्रॉपिंग नंतर सुद्धा आपण फवारणी करतो आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रॅक्टरने हे फवारणी करता येते. कारण आज हे काळाची गरज आहे. तुम्हाला माणसं मिळत नाही, मजूर मिळत नाही. तुम्ही मजुराच्या याच्यावर अवलंबून जर राहिले तर तुमची वेळ चुकते पिकाची. त्याच्यामुळे कीड रोग पुन्हा वाढून तुमच्या पिकाचं जास्त नुकसान करते. त्यामुळे हे सिस्टीम आपल्याला हातात घेऊन, मजुराचा अभाव जरी असेल तरी आपलं काम रोखलं नाही पाहिजे. या पद्धतीमध्ये या यांत्रिकीकरणाचा अतिशय आपल्याला फायदा आहे आणि हे आज काळाची गरज आहे. नंतर हे दातेरी पास आंतरमशागतीसाठी आमच्या कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली आहे. नंतर हे कटिंगवाला विळा जो आहे, जो प्लेन विळा असेल तर तो सरकतो किंवा बूड जर समजा पक्क असेल तो घासल्या स्लिप होतो. त्याच्यामुळे हा सिरेटेड आहे, याला असे कोणे आहेत, त्याच्यामुळे याचा कटिंग लवकर होतो. आता याच्यानंतर समजा मजूर नाही भेटले कटिंगला, आता सोयाबीन हार्वेस्टिंग आहे, गव्हाची हार्वेस्टिंग आहे किंवा बाकी आणखी चण्याची हार्वेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला नाही मिळाले मजूर तर आता सेल्फ प्रॉपेल्ड रायडिंग टाईप रिपरसुद्धा निघालेले आहे. ते डायरेक्ट तुमचे कटिंग करून देतात, नाही मजूर आले समजा वेळेवर. ह्या मशीनचा ओव्हरऑल याचे जे काही फील्ड कॅपॅसिटी आहे 3 ते 4 हेक्टर 3 ते 4 तास लागते एका तासाला एका हेक्टर जमिनीला हार्वेस्टिंगसाठी. आणि मशीनची जवळपास कॉस्ट आहे 85,000 रुपये. तुम्ही जर आज कापणीचा मजुराचा हिशोब जर पकडला 2-3 वर्षाचा, एवढी किंमत होऊन जाते. आता हे बघा, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे हार्वेस्टर आलेले आहे. याच्यामध्ये गहू आहे, नंतर धान आहे, सोयाबीन आहे. याच्यासाठी हार्वेस्टिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इथे बघत असाल प्रदर्शनामध्ये, तुम्हाला काही हार्वेस्टिंग मशीन तुम्हाला मिळेल. नंतर हे ग्राउंड नटर शेंगा फोडणे, याचंसुद्धा ग्राउंड नटर डेकोरेटर निघालेला आहे. तुम्हाला त्याच्या शेंगा टाका, तुम्हाला ऑटोमॅटिक दाणे आणि त्याचे जे टर्फल आहे ते बाजूला झालेला दिसतील. आता हे विडर आहे. आज तुम्हाला सांगतो विडिंगची काय आवश्यकता आहे. सोयाबीनचं सोईंग झाल्यानंतर तुम्हाला जी काही वापसा कंडिशन पाहिजे आंतरमशागतीसाठी, ते काही आपल्या इच्छेनुसार येत नाही. आणि आली तर मग वेळेवर जोडी मिळत नाही किंवा माणसं मिळत नाही. त्याच्यामुळे ते पेंडिंग राहते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस येऊन तुमची जी काही इच्छा आहे किंवा शेतीला जी काही मशागत पाहिजे ती होत नाही. याच्यामध्ये आता पॉवर विडर निघालेले आहे, हातानं चालवलेणारे विडर निघाले आहे. 4-5 एकराचा शेतकरी असेल तो रोज आपल्या विडरनं जरी त्यानं हे केलं त्याला कुणाचीच गरज नाही, त्याची मशागत त्याच्या हातात आहे. याच्यामध्ये आता हे विडर पॉवरनं चालणारे आहे, डिझेलवर चालणारे आहेत. नंतर दुसरे हे बघा, हे कोनो विडर आहे, हात कोळपे. आज हे जे कोनो विडर आहे, आज ही काळाची गरज, आजपर्यंत त्याची गरज नाही भासली. परंतु आज जो काही लोकांनी चना पेरलेला आहे ते जर बैलाने डवरणी केली, त्याची आंतरमशागत केली तर तो चना दबून जाते. त्याच्यामुळं आज याने माझ्या शेतातला सुद्धा मी याने आज डवरणं चालू आहे हात कोळप्याने. म्हणजे 2-4 माणसं सांगितले की हे आरामात 2-3 एकर करून टाकतो. त्यानं तुमचं पीक दबत नाही, हरभरा चना, आणि तुमचं वेळेवर काम होते. काही बारीक तण निघालेलं असते, त्याचा ऊत निघालेला असतो, तो मरून जातो. हे बघा, हे लेडीज आहे, 3-4 लेडीज आहे.
ह्या तुमच्या पूर्ण शेताची पूर्ण तुमची डवरणी करून टाकते. म्हणजे तुम्हाला जोडीसाठी थांबायला नाही लागत, माणसासाठी सांगायला नाही लागत, आणि जो माणूस त्याला काम करायच्या पहिले एक थोडीशी त्याला दारू द्यावं लागतं काम करायसाठी, ते द्यायची गरज नाही. नाही तर तुम्ही आज स्प्रे पंपाला जर माणूस सांगितला तर पहिलं औषध त्याच्या पोटात टाकावं लागते, तेव्हा तो औषध मारणं सुरू करते. अशी परिस्थिती आहे. नंतर हे बघा, हे याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही बाबी सांगितल्या आहेत. काय आहे, वेळ कमी ना, तेवढंच. हा, ठीक आहे. नंतर याच्यामध्ये मशीननं सुद्धा कल्टिवेशन चालू आहे, नंतर मॅन्युअली सुद्धा चालू आहे आणि याच्यामध्ये पॅडीमध्ये सुद्धा चालू आहे. आता हा एक सायकल हो आहे. हा डवरासुद्धा आजकाल खेड्यामध्ये चालू झालेला आहे. आता हे विकत घेणे आणि हे भाड्यानं ते एकरानं घेऊन राहिले सध्या. काय एक बैली तर नाही चालत. ही आंतरमशागती सोयाबीनमध्ये जर समजा नाही जोडी असली तर घरचा बाई माणूस जरी असला तरी ते आंतरमशागत करून आपल्या शेतीची हे करू शकतात. कारण का हे फार टाईमली ऑपरेशन आहे. यावेळी जर तुम्हाला नाही भेटलं काही तर मग तुमची अडचण येते आणि कमी शेतकऱ्याला जोडी परवडत नाही आणि ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. त्याच्यामुळे तो 2-4 हेक्टरचा एरिया, आपला एकराचा एरिया आपल्या हातामध्ये तो कंट्रोल करू शकतो. नंतर याच्यामध्ये तुम्हाला हिशोब दाखवलेला आहे विडिंगचा. हा सगळ्यात मोठा पार्ट आहे पावसाळ्यातला. कारण का पावसाळ्याचं जे कंट्रोल आहे ते आपल्या हातात नाही. त्याच्यामुळं मॅन्युअल, ॲनिमल विडर, सेल्फ प्रॉपेल म्हणजे स्वतः चालणारी मशीन आणि ट्रॅक्टरवर चालणारी मशीन, या सगळ्याचा हिशोब याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि त्याचं सेव्हिंगसुद्धा दाखवलेलं आहे खाली. आता आपण कंट्रोलवर समजा चढ उतारावरची जी शेती आहे, उताराला आडवी पेरताना सुद्धा आपण ट्रॅक्टरचा वापर ते करून कंट्रोलच्या पद्धतीने आपण शेती करू शकतो. हे रोटावेटर आहे. रोटावेटर तुम्हाला मला वाटतं सगळ्यांनाच माहीत आहे की जास्त कल्टिवेशन करायची गरज नाही. एक रोटावेटरमध्ये एकदा जरी मारलं तरी तुमची जमीन पेरण्यासाठी योग्य होऊन जाते, भुसभुशीत होऊन जाते. नंतर हे जे तुम्हाला सांगितलं हे गव्हर्नमेंट फार्मवरचं सोयाबीन लावलेलं आहे. याच्यामध्ये BBF तुम्ही एक प्रयोग करा, फक्त 1 एकराचा तरी BBF लावा. तुम्हीच अनुभव घ्या. नसन परवडत तर लावू नका. पण माझा अनुभव आहे, मी लावला आहे. मग यावर्षी माझं उत्पादन मी स्वतः पाहिलेलं. हे बघा ग्रीन मॅन्युरिंग. आज तुम्हाला माहीत आहे बैल नाही, गाई नाही, म्हशी नाही, बकऱ्या नाही, शेणखत शेताला भेटत नाही. आज शेताला मिळणारं शेणखत जसं माणसाला दुधाची आवश्यकता असते, ज्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन्स आहे दुधामध्ये, तसं शेणखतामध्ये शेतीला लागणारे न्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स हे दोन्ही आहेत. ती आता सध्या परिस्थिती कमी आहे. कारण का हे जर जनावरं नाही आहे तर त्याच्यामुळे ते शेणखत काही शेतीला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या शेतीला आपण शेतीपासून दरवर्षी उत्पादन काढतो. सोयाबीनवर सोयाबीन, कापसावर कापूस. एका दाण्यापासून ते एवढं मोठं झाड तयार करते, एवढा मोठा कापूस तयार करते. एका दाण्यापासून तुम्हाला 100 शेंगा सोयाबीनच्या देते. परंतु तिच्या जी ताकद चालली आहे तिची वापरण्यात, हे एका बियाण्यापासून हे सगळं तयार निर्माण करण्यासाठी तिची ताकद आपण रिचार्ज करून नाही राहिलो. एखाद्या डिलिव्हरी झालेल्या बाईला आपण तिला चांगलं खाद्य देतो कशासाठी, की तिची जर काही ताकद गेलेली आहे किंवा मुलांना जे काही दूध पाजून त्याला जे काही तिला समोरच्यासाठी शारीरिक क्षमता लागते त्याला हे करतो. पण जमिनीसाठी आपण हे असं काही करत नाही. तिला फक्त तोंड नसल्यामुळे ते सांगत नाही, कारण मी आजारी आहे बा. परंतु ही जी बाब आहे हे तुम्हाला उत्पादनाच्या वेळेस दिसते. आज तुमच्या कापसावर 200, 150 पात्या राहील, परंतु बोंड 30-40 किंवा 50च्या वर ते पकडत नाही, कारण का तिच्यात ताकद नाही. ह्या इश्यू आहे सगळ्यात. जमिनी एकच एक क्रॉप घेतल्यामुळे आणि त्याला खत नसल्यामुळं किंवा हे नसल्यामुळे ते आजारी झाले आहे. त्याच्यासाठी ह्या बोरू किंवा हे जे काही आहे ते ऑर्गॅनिक कार्बन त्याचं वाढवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी या मशिनरी आहेत की बोरू पेरणे आणि तो जमिनीमध्ये गाडून देणे, दाबून देणे. हे आता तुम्हाला सांगतो, नवीन जो संत्रा लागून राहिलो आहे तर ह्या संत्रा या पद्धतीने लावतो आपण की मध्ये ड्रेन सोडतो आणि जे हे आहे चरीतून पाणी निघून जाते आणि वरंब्यावर आपण झाडं लावतो. कारण का त्याच्यामुळं जास्त पावसामुळे येणारा फंगस त्या झाडावर येत नाही. कारण पाणी जर साचून राहिलं तर फंगस झाडावर अटॅक करते आणि झाडावर अटॅक केल्यामुळे तुमची फळाची गड होते. हे जर पाणी निघून गेलं चरीमधून तर फंगस येत नाही आणि झाडाची गड कमी होते. हा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे.
ह्या नवीन प्लांटेशनचा आहे संत्रा. आता ह्यामध्ये संत्र्याचे झाडं आहे त्याचं कटिंग करणं फार आवश्यक आहे. जर संत्र्याची झाडाची तुम्ही उभी आणि आडवी हे जर कटिंग केली तर तुम्ही पुढच्या वर्षी त्याला कसा फ्लश येतो संत्र्याचा ते तुम्ही बघा. कटिंगचा काय फायदा होतो नेमका. पानाचं प्रमाण वाढते. पानाचं प्रमाण वाढलं की तुम्हाला फळाचं प्रमाण वाढते. एक विशिष्ट इतके पानं असेल तर एक फळ येते अशी परिस्थिती आहे सध्या. आणि कटिंग झाल्याशिवाय ते पानाची संख्या वाढत नाही. हे झाडं खालून कापायची मशीन झाडावर चढायचं काम नाही. तुम्हाला जर काही फांद्या कापायच्या असेल संत्र्याच्या वगैरे तुम्ही खालूनच कापू शकता. झाडावर चढण्याची आवश्यकता नाही. हे तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी. BBF हे सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी आहे जलसंधारणासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी. एकही पैसा जास्तीचा खर्च नाही करावा लागत. फक्त एवढी पेरणी करावं लागतं. म्हणजे तुम्हाला इनपुट जास्त द्यायची गरज नाही. तुमचं इनपुट वाया जात नाही. तुम्ही किती महत्त्वाचं खत आणि किती महत्त्वाचं रासायनिक आणि हे खत टाकलं आणि जोरदार जर पाऊस आला तर तुमचं पूर्ण शेणखत म्हणजे ते क्रीम दुधावरचं जे आहे ते निघून जाते आणि मग फक्त जमीन शिल्लक राहते. अशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे वॉटर कन्झर्वेशन आणि तुमच्या शेतामधले जे महत्त्वाचे मूलद्रव्य आहे त्याचं जतन करणं फार आवश्यक आहे. ते पाण्यानं वाहून नाही गेले पाहिजे. त्यामुळे ही एक पद्धत फार चांगली आहे ज्याच्यात जलसंधारणसुद्धा होते आणि तुमच्या मूलद्रव्याचं जमिनीमध्ये म्हणजे साठवणूक राहून कायम राहून ते वाहून जात नाही आणि शेताला पिकाला ते कंटिन्युअस सप्लाय करत राहतं. हे बघा समजा कंट्रोलवर जर शेती असेल तर कंट्रोलवरच्या शेतीवर सुद्धा हे BBF टाकता येते आणि काही आवश्यकता नाही मजुराची. ट्रॅक्टरनं सगळं आपल्याला ऑपरेशन याच्यामध्ये करता येतं. जी अडचण आहे मजुराची सध्या ती यानं आपल्याला सोडवता येते. हे बघा मोठे मोठे फार्म्स आहे याच्यावर 10-10 वर्ष एक्सपिरियन्स झालेलं आहे. 1-2 वर्षाचा अनुभव नाही आहे. त्याला काही वर्षी पाणी जास्त येते, काही वर्षी कमी येते, काही वर्षी मध्यम राहते. त्याच्यामुळे हा कंबाईन सरासरी ॲव्हरेज आहे. हे बघा या त्याचा फ्लश पहा तुम्ही मुगाचा आहे. हे नुसतं BBF आहे. माणसाचं काम नाही. टोटल मशीन. हे आता स्प्रेइंग आहे याच्यावर. कारण का नाही माणसं भेटले. तुम्हाला जर स्प्रेइंग आवश्यक असेल आज मजुराची परिस्थिती तुम्हाला खेड्यातलं माहीत आहे तुम्हाला ती काय. हे उंच पिकासाठी याचा वापर करतो आपण स्प्रेइंगसाठी. डस्टिंग करायचं असेल चण्यावर तर ते सुद्धा आपल्या ट्रॅक्टरने आपल्याला करता येतं. कारण चण्यावर आणि तुरीवर डस्टिंग कधी कधी करावं लागते आपल्याला. हे बघा याच्यावर तुरीवरचं डस्टिंग आहे. हे तुम्हाला बार आल्यानंतर जो काही ढगाळ वातावरणामुळे अळ्या येऊन आपलं जे पीक ना फस्त करतात याचं जर डस्टिंग वेळेवर आणि स्प्रेइंग केलं तर हा प्रभाव त्याचा कमी होतो आणि आपल्याला शाश्वत उत्पादन त्या शेतीमधून घेता येतं. हे चणा आता हे तुरीचं आता हे तुरीमध्ये डायरेक्ट हार्वेस्टिंग होते आणि थ्रेशिंग होते. याच्यामध्ये मजुराचं तुम्हाला खळं करणे ते ठोकणे तो भाग वेग बंद झाला. आता डायरेक्ट हार्वेस्टिंग करायची तूर आणि डायरेक्ट तुम्हाला तूर बाहेर निघेल. हे तसं सोयाबीनचं हार्वेस्टर आहे. म्हणजे समजा नाही मजूर मिळाले तर तुमच्याकडे हार्वेस्टर हे आता गरजेप्रमाणे उपलब्ध होणार आहे. काही सुरुवातीला अडचणी येतात परंतु त्या अडचणी आवश्यकतेनुसार जसजसं समोर जाऊ आपण तसतसे त्याला सोल्युशन निघत राहील आणि आपण ते डेव्हलप करत राहू. हे गव्हाचं हार्वेस्टर आहे. डायरेक्ट तुम्हाला पोते भरून बाहेर. सोंगणे नाही, गंजी मारणे नाही, बांधणे नाही, थ्रेशर आणणे नाही, पुन्हा भरणे नाही, पोते शिवणे नाही. हे ऊसाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या पराठ्या असते. झालं मॅडम 2-3 असले पराठे आपल्या शेतामध्ये असतात. आता प्रश्न असा आहे की पराठे उपळणेवाले आता कमी आहे. एक तर मग ट्रॅक्टरनं नांगरणं केल्यावर पुन्हा पराठे वेचावं लागतात आणि हा पराठे जाळला जाते नंतर. याच्यामध्ये आपण काय केलं आहे की खत आपल्याला मिळत नाही गाई बैल मशीन असल्यामुळे शेताला. मग आपण काय करून राहिलो की ह्याच्या तुमच्या ह्याच्यामध्ये ज्या काही पराठ्या असेल किंवा बाकीचे काही पीक असेल तर ते कट करायचं जाग्यावरच आणि त्याचं पावडर करून शेतात स्प्रे करायचं. आता ॲक्च्युली हे स्प्रेइंग होते. इथं आपण काय करून राहिलो ट्रॉलीत जमा करून दुसरीकडे नेऊन स्प्रे टाकणार आहोत. म्हणजे हे जर हे या यंत्राद्वारे तुमच्या ज्या पराठ्या आहे त्या पराठ्या काही वेचायचं काम नाही, त्याला काही उपडायचं काम नाही, त्याचं काही कल्टिवेशन करायचं काम नाही. डायरेक्ट कटिंग लावायची, त्याचं पावडर बनवायचं, शेतात स्प्रे करून टाकायचं.
तुमच्या शेताला ऑटोमॅटिक ऑर्गॅनिक मॅन्युअर भेटलं. खतच नाही तर तुम्हाला हे काहीतरी उपाय करावा लागेल. नंतर हे BBF प्लांटर आहे. या चण्यावर हे BBF वर लावलेला चना आहे. तुम्ही चना सुद्धा BBF वर लावून बघा कसा त्याचा रिझल्ट येईल. आणि धन्यवाद. त्याच्यात तुमचा काही प्रश्न असेल तर मला विचारा. नाही त्याच्यासाठी स्लाइड नाही पण माझ्या मोबाईलमध्ये दाखवू का? कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का? हो, कारण आता जॉन डिअरचं मी तिकडे बघितलं, नाही टोकन यंत्र ते खूप कॉस्टली आहे. मी तुम्हाला त्याचे काही चॅलेंजेस आहेत. हा मी त्या जे सोयाबीनसाठी जे वापरलं टोकन यंत्र हां. ते तुम्हाला मी दाखवतो. सरीवर आंब्यावर माझ्या शेतात बियाणाचं प्रमाण खूप कमी लागते आणि हमखास एका ठिकाणी 2 सीट पडते फक्त. ते टोकन यंत्र खेड्यात येऊन राहिले आता. तो सरळ माणूस चालवत नाही ते. नाही, मी ट्रॅक्टर माउंटेड म्हणतो, तुम्ही मॅन्युअल म्हणता. हा ट्रॅक्टर माउंटेड सुद्धा आहे. 30-40 एकरची आपली लागवड असते. हो 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 माणसाचे लिमिटेशन्स आहेत, हो 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 बायांचे लिमिटेशन्स ते सुद्धा आहे ना सर आपल्याकडे टोकन यंत्र. म्हणजे त्याला आपण सोईंग सोईंग म्हणू किंवा प्लांटर म्हणू, जे व्हॉट एव्हर. हा सोय ते मशीन आहे सोईंगची. म्हणजे जसं चना गहू आणि याची जी मशीन आहे ना सोयाबीनची, हां. त्याच टाईपचं कॉटन सुद्धा आपल्याला त्याच्यात लावता येतं. पण ते बघण्यात नाही आलं आजपर्यंत किंवा त्याचा प्रचार नाही. नाही काय झालं का आपल्याकडे शेतकरी कमी आहे, म्हणजे जास्त लँड होल्डिंग वाले नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर ते करत नाही. पण ते मला गरजेचं आहे, कारण माझ्याकडे तुम्हाला land आवश्यकता आहे ती, Right. पण आहे अवेलेबल मार्केटला आहे. हा. चालेल. सर कापूस वेचणीसाठी छोटं यंत्र नाही आलं का आता? नाही कापूस वेचणीसाठी तुम्हाला सांगतो मी, कापूस वेचणीचा काय प्रॉब्लेम आहे. कापूस वेचणीसाठी हार्वेस्टर तयार होणार होतो आपल्या इथं. अडचण काय येते का आपण घेतो 6 वेचे, 4 वेचे, 5 वेचे. तुम्ही जर ते हार्वेस्टर पहिल्या वेच्यावर फिरवलं, पहिल्यांदा कापूस फुटतो, त्याच्यावर जर फिरवलं तर पूर्ण पराठीचं आणि बोंडाचं नुकसान होतं. याला पहिले एक व्हेरायटी डेव्हलप करणं आवश्यक आहे की जेकाच वेळेस सगळे बोंड फुटतात. आणि ते कोइंबतूरनं डेव्हलप केलेली आहे. तुम्ही आता याच्यात फिरा तुम्ही ॲग्रोव्हिजनमध्ये, तिथे 1-2 व्हेरायटी आहेत ज्या 2 याच्यातच मोकळ्या होऊन जातात. तर आपल्या इथं आपण किती वेचे घेतो? 4 ते 5 वेचे घेतो. पहिल्या वेचाच्या वेळेस कापूस फुटला आणि तुम्ही ते मशीन घुसवली त्याच्यामध्ये, तर ते झाडाचं नुकसान करते आणि बोंडाचं नुकसान करते राहिलेल्या. आणि त्याच्यामध्ये दुसरा बाब असा आहे की जो व्हाईट कापूस आहे त्या कलरवर जर सेन्सरनं ते अट्रॅक्शन करायला पाहिजे त्या कापसाचं, तर ते अट्रॅक्शनचे सेन्सर आपल्याकडे असे फुल्ली डेव्हलप झालेले. पांढरा कपड्याले किंवा पांढरा कलरले काय अट्रॅक्शन करायला पाहिजे त्या सेन्सरनं आणि त्या मॉइश्चर कंटेंटवर, ते आपल्याला अजून ते तंत्र अजून गवसलं नाही. त्याच्यावर प्रयोग चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये 2 अडचणी आहे. एक सेन्सर आणि दुसरी ते पराठीवरचा जो बोंडा आहे कापसाच, ते एकदाच फुटले पाहिजे, म्हणजे एकच वेळ मशीन चालली जाईल आणि पूर्ण हार्वेस्ट होईल. हे महत्त्वाचे कारण. डवरणं म्हणजे तणनाशक मार्गात फरक पडते का सर? हां डवरणं कापसामध्ये डवरणं करण्यापेक्षा तणनाशक मारण्यात काही फरक पडते का म्हणतो? नाही, डवरणं कसं आहे की सॉईल मॅन्युप्युलेशन होते. सॉईल खालचीवर होते, एरेशन भेटते पिकाला. नाहीतर ते पावसामुळं सॉईल होते कॉम्पॅक्ट, नाक दाबल्यासारखं होते. ते जर समजा तुम्ही डवरणी केली तर त्याला हवा मिळते काही भागात, आणि हवा मिळाल्यामुळं त्याला जे पाहिजे वातावरण पोषक तसं मिळते. आणि कॉम्पॅक्शनमध्ये त्याला वातावरण पोषक नाही मिळत. बॅक्टेरिया ॲक्टिवेट होत नाही सॉईलमधल्या. तुम्ही खत दिलेलं झाडाची मूळ खत नाही घेत, बॅक्टेरियामार्फत खत झाडाला जाते. मग त्या झाडाचं त्या कॉम्पॅक्शन असल्यामुळे ते बॅक्टेरिया ॲक्टिवेट होत नाही आणि त्यामुळे त्याचं कल्टिवेशन आवश्यक असते. परंतु आपल्याला भरपूर अडचणी येतात म्हणून आपण तणनाशक मारतो. तणनाशक मारल्यामुळे त्या तणनाशकाचा उपयोग 20 ते 25 दिवस राहते. झाडावरही राहते आणि मातीवरही राहते. त्याच्यामुळे ज्या काय बॅक्टेरिया मातीमधल्या ज्या बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया ज्या ॲक्टिवेट असतात खतं द्यासाठी नेऊन खतापासून घेतलं की झाडाच्या मुळाला नेऊन टाकतात, त्या 15 दिवस ॲक्टिवेट होत नाही. 15 दिवसानंतर त्याचा तणनाशकाचा इफेक्ट निघून जातो, परंतु त्यातल्या सॉईलमधल्या बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया ॲक्टिवेट होत नाही. त्याच्यामुळं कल्टिवेशन इज फार बेटर दॅन हे. एक प्रश्न असा आहे की बोला, विचारा ना. अर्ध्या तासाआधी 1 तास आधी कोळेकर सरांचं सेशन होतं झालं. हो हो शून्य मशागत. हो. तर हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, आपण आता जे बोलतोय आणि ते जे बोलून गेले, इट सेल्फ इट इज अ कॉन्ट्राडिक्टरी. ते म्हणतात मशागत करायची नाही, आपण म्हणतो की मशागतीचे हे फायदे. तुम्ही जर समजा जर ह्या रेग्युलर क्रॉपमध्ये, कमर्शियल क्रॉपमध्ये जर मशागत केली नाही तर तुमचं तण तुम्हाला तुमचं पीक येऊ देईल का? ते तर मॅनेजमेंट तणनाशकांनी करू शकतो आपण.
नाही, तणनाशकाने तुम्ही मॅनेजमेंट करा ना, हो तणनाशकाने मॅनेजमेंट करा, पण मी सांगितलेला हा इफेक्ट आहे, परंतु सॉईलला पल्वरायझेशन पाहिजे. मग कोळेकर सर जे सांगून गेले ते थोडंसं आता कॉन्ट्राडिक्टरी कसं आहे की वाटतंय. थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी असं आहे की काही काही पिकासाठी तो त्यांचा कन्सेप्ट कदाचित चांगला असेल, परंतु हे जे पिकं आहेत आपले, आपण बघतो आहे की तुमचं तणनाशक तुम्ही आज मारलं का पुन्हा 8 दिवसांनी 15 दिवसांनी तण निघतेच ते, बरोबर. त्यांना काही परमनंट त्याचं सोल्युशन प्रत्येक नाही आहे. नक्षत्रावर तण निघतं. हां, आणि मग जेव्हा तण निघते त्यावेळेस ते झाडाला न्यूट्रिएंट द्याल तुम्ही का तणाला न्यूट्रिएंट द्याल. तण हे खासाठी झाडापेक्षा जास्त ताकदवान असते. तुमचं जे खतं वगैरे मातीमध्ये टाकलेलं आहे हे झाडापेक्षा तण लवकर सपाटन खाते आणि पाणीसुद्धा घेते. मग ते कॉम्पिटिशन होते अन्नाची आणि पाण्याची त्या झाडासोबत तणाची. त्याच्यामुळं तणविरहित झाड आपलं हे केव्हाही चांगलं. निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे का, कोणाचा आहे का तो कोळेकर? हा, शून्य मशागत की मशागत? नाही, शून्य बागाशेतात काही पिकासाठी चांगली असेल, माझं त्याच्यावर काही म्हणणं नाही. आणि ते जर पीक जास्त प्रमाणात असेल तर त्यांनी घ्यावं शून्य मशागतीवर. पण आपण जे हे पीक घेतो, आज कापसामध्ये जर तण वाढू दिलं तर तुम्हाला कापूस होईल का? नाही, अजिबात नाही, शक्यच होणारच नाही ना. शक्यच नाही. दॅट इज प्रॅक्टिकल. थँक्यू.